श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावण महिन्यातल्या शुक्रवार निमित्त असणार आहे. कारण आज आहे श्रावणातला दुसरा शुक्रवार. आता श्रावणातल्या शुक्रवारी आपण कशाचं पूजन करतो तर जरा जिवंतिकेचं पूजन करत असतो. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, त्यांच्या भरभराटीसाठी. तर अर्थातच आजही आपल्याला तेच करायचं आहे. पण मागच्या शुक्रवारी देखील आपण पूजन केलंच असेल, पण काहींना मासिक धर्मामुळे किंवा अन्य काही कारणास्तव जमलं नसेल, त्यांनी आज आवर्जून करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी श्रावणातल्या एखाद्या शुक्रवारीच हे केलं जातं, पण दर शुक्रवारी जर आपण केलं किंवा जे शुक्रवार आपल्याला मिळणार आहे, कारण एखादा शुक्रवार तर आपला मासिक धर्मामध्ये 100% जाणार आहे, पण हरकत नाही, तो गेला तर जाऊ द्या. पण उरलेले जे शुक्रवार आहे त्या शुक्रवारी तुम्हाला मुलांवरून काही गोष्टी उतरवून टाकायच्या आहे, मुलांचं औक्षण करायचं आहे आणि जरा जिवंतिकेचं पूजन करायचं आहे. मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. असं जेव्हा आपण करतो तेव्हा निश्चितपणे आपल्या मुलांना दीर्घायुष्य तर लाभतं, पण त्यांच्या वाट्यात जे काही अडथळे निर्माण होणार असतात, निगेटिव्हिटी जी असते ती देखील निघून जाण्यासाठी मदत मिळत असते. तर असो, आता आपल्याला मुलांवरून काय ओवाळायचं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, आज श्रावणातला दुसरा शुक्रवार आहे. जरा जिवंतिकेचं पूजन तर आपल्याला करायचंच आहे, पण आज दुर्गाष्टमी देखील आहे. त्यासोबतच त्यामुळे दुर्गाष्टमी प्लस श्रावणातला शुक्रवार प्लस आपण जरा जिवंतिकेचं पूजन करणार आहोत. या तीनही गोष्टी योगायोगाने जुळून आलेल्या असल्यामुळे हा दिवस खूप महत्वाचा मानलेला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी सेवा आणि उपाय नक्कीच करा. दुर्गाष्टमी निमित्त काय करायचं आहे या संबंधी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्यासोबतच आज काय करायचं आहे हे देखील आपण जाणून घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन उपाय मी तुम्हाला सांगत आहे. दोनही उपाय अतिशय काळजीपूर्वक ऐका आणि ते करण्याचा प्रयत्न करा, कारण उपाय खूप सोपे आहे, करायला अगदी सोपे आहे, पण तितकेच ते प्रभावी आहे. तर पहिला जो उपाय असणार आहे तो खास आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आपल्या मुलांसाठी आपल्याला कशा पद्धतीने उपाय करायचा, तर बघा, आज तुम्हाला संध्याकाळी जरा जिवंतिकेचं पूजन तर करायचंच आहे. त्यासाठी आपल्याकडे फोटो देखील आहे. मागच्या शुक्रवारी तरी बऱ्याच जणांकडे हा फोटो नव्हता, कारण बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी तो फोटो लावला जातो. पण ज्यांच्याकडे जरा जिवंतिकेचं पूजन केलं जातं, ज्योतीचं पूजन केलं जातं, ते आपण पहिल्या शुक्रवारपासूनच करत असतो. तर ज्यांना मागच्या शुक्रवारी करणं शक्य झालं नाही त्यांनी अर्थात आज करायचं आहे. त्यांच्याकडे आज फोटो देखील उपलब्ध असेल तर फोटो कुठला, बघा, नागपंचमीच्या दिवशी आपण जो फोटो लावतो त्याच्यामध्ये पहिल्या फोटोमध्ये भगवान विष्णूचा नृसिंह अवताराचा फोटो आहे. त्याच्याच खालचा एक छोटे छोटे बाळ तुम्हाला दिसत असतील, पाळणा वगैरे दिसत असेल, तो जो फोटो आहे तो जरा जिवंतिकेचा, म्हणजे त्याच फोटोचं ज्योतीचं पूजन केलं जातं. हे तुमच्या आता सांगण्यावरून लक्षात आलंच असेल. तर त्याच फोटोचं आपल्याला पूजन करायचं आहे. त्यासाठी वेगळा फोटो आणण्याची गरज नाही. आता ह्या फोटोचं पूजन करताना आपल्या मुलांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवायचं आहे, मुलांचं चांगलं आरोग्य डोळ्यासमोर ठेवायचं आहे, मुलांची प्रगती होत आहे असा शुद्ध भाव मनामध्ये आणायचा आहे. तर बघा, जो छोटासा उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला फोटोचं पूजन करून घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षता जे काही आहे, फुलं वगैरे ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर आरती करायची आहे. तुम्हाला ज्योतीची आरती जी आहे ती गुगलवर सर्च केली तर सहज मिळून जाईल. एक तर तुम्ही पाहून म्हणू शकतात किंवा फक्त तुम्ही युट्यूबवर लावून दिलं आणि ऐकलं तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. त्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्हाला ज्योतीची कहाणी देखील ऐकायची आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला देवीसाठी नैवेद्य ठेवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, पण ते शक्य नसेल तर काहीतरी गोडाधोडाचं नैवेद्य तुम्ही नक्कीच दाखवू शकतात. नैवेद्य पाणी झाल्यानंतर आपल्याला आरती देखील करायची आहे. आता आरती करण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीचा दिवा बनवून घ्यायचा आहे. तो का बरं, तर ज्या दिव्याने आपण देवीला ओवाळणार आहोत त्याच दिव्याने आपल्याला आपल्या मुलांना देखील ओवाळायचा आहे. त्यामुळे हा जो दिवा आहे तो तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवताना गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि मग तो दिवा बनवून घ्यायचा. त्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करायचा आहे, तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा आरती होईल, देवीची आरती झाल्यानंतर तोच दिवा घ्यायचा, तेच ताट घ्यायचं आणि त्यानेच मुलांना औक्षण करायचं. मुलांना औक्षण करताना कपाळी गंध अक्षता लावून घ्यायच्या. त्यानंतर मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आणि हा जो दिवा आहे तो मुलांवरून 3 वेळेस ओवाळायचा आहे.
ओवाळल्यानंतर काय करायचं तर हा जो दिवा आहे तो जवळपास कुठे जर पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे। आता पिंपळाच्या झाडाजवळ जाईपर्यंत हा दिवा पेटताच असायला हवा असा काही या ठिकाणी नियम नाही। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रज्वलित केला तरीही चालेल, पण पेटलेला दिवा मात्र तुम्हाला विझवायचा नाही हे लक्षात घ्या। जोपर्यंत तो पेटलेला आहे तो पेटलेलाच राहू द्या, त्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जाऊन ठेवून येऊ शकता। अगदीच पिंपळाच्या झाडाजवळ ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही तो घरातच राहू द्या। फक्त घरात ठेवताना तुमची जर गच्ची असेल, गॅलरी असेल किंवा अंगण असेल तर त्या ठिकाणी नेऊन ठेवा, अगदीच तुमच्या घरामध्ये ठेवू नका। आणि दुसऱ्या दिवशी हवं तर हा जो दिवा आहे तो तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता, त्या ठिकाणी जाऊन पुन्हा प्रज्वलित करण्याची गरज नाही। अशा पद्धतीने हा दिवा तुमच्या मुलांवरून ओवाळायचा आहे। आता प्रश्न असा निर्माण होतो की आम्हाला 2 मुलं आहे तर मग काय करायचं, तर बघा दोघं मुलांसाठी वेगवेगळा दिवा बनवण्याची गरज नाही। एकाच दिव्याने तुम्हाला दोघांना औक्षण करायचं आहे। फक्त एकाचं झालं की मग दुसऱ्याला त्या पाटावर बसवा आणि मग त्याचं औक्षण करा। एकाच वेळेस एकासोबत दोघांना औक्षण करू नका, वेगळं वेगळं करा एवढंच या ठिकाणी सांगेल। फक्त औक्षण करत असताना मुलांना बसण्यासाठी पाट किंवा आसन द्या। मुलगा असेल तर डोक्यावर टोपी घालायला सांगा। अशा पद्धतीने ज्या गोष्टी आपण औक्षण करताना पाळत असतो त्या तुम्हाला करायच्या आहे। मुलगी असेल तरीही मुलींवरून देखील तुम्हाला हे औक्षण करता येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। मुलगा मुलगी असा काहीही भेदभाव नाही। शेवटी कोणीही असलं तर आईला प्रत्येक मुलाचं किंवा प्रत्येक मुलीचं चांगलं व्हावं असंच वाटत असतं। त्यामुळे तुम्ही हा उपाय मुलांसाठी मुलींसाठी अर्थातच करू शकतात। या व्यतिरिक्त ज्यांची मुलं मोठी आहे, ज्यांची लग्नही झालेली आहे, त्यांना सुद्धा मुलं आहे, अशा मुलांसाठी देखील तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी देखील करू शकतात। तर स्वामी भक्त हो, आज अशा प्रकारचा हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला मिळणार नाही अशी एक खास ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्याचं कारण म्हणजे श्रावण महिना। तर या श्रावण महिन्यानिमित्त आपली जी ऑफर असणार आहे ती खास रत्नांसंबंधीच असणार आहे। बघा, रत्नांसंबंधी जी ऑफर आहे ती अशी की आपल्याकडे फक्त आणि फक्त 999 मध्ये तुम्हाला रत्न मिळणार आहे। 12 राशींचे 12 रत्न आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यासोबतच एक धमाकेदार ऑफर जी आहे ती अशी की तुम्ही जर 2 रत्न एकाच वेळेस खरेदी केले तर तिसरा जो रत्न असणार आहे तो पूर्णपणे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे। तर बघा, 3 रत्न जर तुम्ही घेतले तर तुम्हाला खूप सोयीचं पडणार आहे। तुम्ही तुमच्या बहीण भावांना गिफ्ट देखील देऊ शकतात, त्यासोबतच पती पत्नीला देखील गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकतात। फक्त 999 मधली ही ऑफर आहे आणि त्याचा लाभ तुम्ही त्वरितच घ्या। फक्त आपले शिपिंग चार्जेस जे असणार आहे ते एक्स्ट्रा 100 रुपये तुम्हाला लागणार आहे। बघा, धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्याशी संपर्क साधा आणि दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।